आपल्याला महागड्या सॉफ्टवेअरशिवाय व्यावसायिक दिसणारं बिल बनवायचे? चला तर मग पाहूया मायक्रोसॉफ्ट वर्डमधलं एक साधा कोरं पान वापरून काही सोप्या स्टेप्समध्ये एक प्रोफेशनल इनव्हॉइस कसं तयार करता येतं. अनेकदा असं होतं की आपण लहान व्यावसायिक किंवा फ्रीलान्सर असतो आणि आपल्याला प्रोफेशनल इनव्हॉइसची गरज भासते. पण मग प्रश्न पडतो की त्यासाठी कुठलं महागडं डिझाईन सॉफ्टवेअर वापरायचं. पण खरं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ह्याचं उत्तर आपल्या सगळ्यांकडे असलेल्या मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच दडलेलं आहे. अगदी सोपं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण एका कोऱ्या पानाला एका छान व्यावसायिक इनव्हॉइसमध्ये कसं बदलायचं हे या 5 सोप्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे डॉक्युमेंटचा आकार आणि मार्जिन व्यवस्थित सेट करणं. हा आपल्या कामाचा एक प्रकारे पायाच आहे, तो पक्का हवा. बरं, ही जी मापं आहेत ना, यामुळे आपल्याला बिल बुकचा एक क्लासिक आणि छोटा आकार मिळतो, जो दिसायलाही छान वाटतो आणि वापरायलाही अगदी सोपा असतो. ठीक आहे, तर आपला पाया तयार आहे. आता आपण मुख्य रचनेकडे वळूया आणि बघूया की एक साधा टेबल वापरून संपूर्ण इनव्हॉइसची चौकट कशी तयार करता येते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संपूर्ण इनव्हॉइस एकाच टेबलमध्ये बनवलं आहे. हा टेबलच आपल्या सगळ्या माहितीला एकत्र धरून ठेवणारा एक सांगाडा आहे, ज्यामुळे सगळं काही एकदम व्यवस्थित अलाइन राहतं. तरी ह्या डिझाईनसाठी आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला हवाय 5 कॉलम्स आणि 9 रोज असलेला एक टेबल. ही रचना लक्षात ठेवली की पुढचं काम अगदी सोपं होऊन जातं. आता मर्ज सेल्स हे एक खूपच कामाचं फंक्शन आहे. याने आपण 2 किंवा अधिक लहान सेल्सना एकत्र करून एक मोठी जागा तयार करू शकतो, विशेषतः शीर्षकासाठी. आपण सुरुवात करूया सगळ्यात वरच्या रो पासून. चला, आता आपली रचना तर तयार झाली आहे. आता वेळ आली आहे त्यात आवश्यक ती सगळी माहिती भरून या इनव्हॉइसला खरोखरच जिवंत करण्याची. इनव्हॉइसच्या वरच्या भागात ही सगळी माहिती म्हणजे जीएसटी नंबर, तारीख, कंपनीचं नाव, पत्ता, ही सगळी माहिती अगदी अचूकपणे भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता एक खास प्रोटिप, कंपनीचा पत्ता किंवा इतर कोणताही मजकूर आपल्याला हवा तिथे ठेवण्यासाठी टेक्स्ट बॉक्सचा वापर करा. ही एक खरंच खूप उपयुक्त युक्ती आहे. आता ह्या टेक्स्ट बॉक्सची खरी गंमत काय आहे माहितीये? त्याला अदृश्य बनवण्यात. या सोप्या पायऱ्या फॉलो केल्या की त्या बॉक्सची बॉर्डर आणि मागचा रंग निघून जातो आणि असं वाटतं की तो मजकूर थेट पानावरच लिहिलाय. चला, आता काही छोट्या पण महत्त्वाच्या फॉर्मॅटिंग बदलांवर एक नजर टाकूया. हे बदल आपल्या साध्या टेबलला एका प्रोफेशनल आणि आकर्षक डॉक्युमेंटमध्ये बदलून टाकतील. इथे बघा, किती साधा बदल आहे नाही का? फक्त मजकूर बोल्ड केला आणि एकूण रक्कम उजवीकडे अलाइन केली. पण याने किती मोठा फरक पडतो. इनव्हॉइस लगेचच जास्त स्वच्छ आणि व्यावसायिक दिसायला लागतं. हे 3 छोटे बदल करून बघा. हेडर्सना सेंटर अलाइन करा, महत्त्वाची माहिती बोल्ड करा आणि ओळींमधली नको असलेली जागा काढून टाका. यामुळे वाचनीयता खूप सुधारते आणि सगळं नीटनेटके दिसतं. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. यामध्ये सहीसाठी जागा तयार करणे आणि आपल्या इनव्हॉइसला एक खास स्टाईल देणं या गोष्टींचा समावेश आहे. बरं, ह्या सेटिंगमुळे काय होतं तर सिग्नेचर हा शब्द त्या बॉक्समध्ये बरोबर खालच्या बाजूला येतो. यामुळे त्याला एक अस्सल डॉक्युमेंटसारखा व्यावसायिक लुक मिळतो. आणि हा एक शेवटचा स्टाईलचा पर्याय. आपल्या ब्रँडशी जुळणारा एखादा हलका रंग पार्श्वभूमीला दिला तर इनव्हॉइस आणखी आकर्षक दिसू शकतं. तर आज आपण शिकलेले 3 मुख्य मुद्दे लक्षात ठेवा. 1. योग्य अलाइनमेंटसाठी एकच टेबल वापरा. 2. मजकूर हवा तिथे ठेवण्यासाठी टेक्स्ट बॉक्सची मदत घ्या. आणि 3. बोल्डिंग आणि अलाइनमेंटसारख्या छोट्या बदलांमधून व्यावसायिकता वाढवा. ही तंत्र फक्त इनव्हॉइससाठीच नाही तर इतरही अनेक डॉक्युमेंट्स बनवताना उपयोगी पडतील. तर मग आता प्रश्न हा आहे की हे जे नवीन कौशल्य आपण शिकलो आहोत त्याने बनवलेलं व्यावसायिक इनव्हॉइस आपल्या व्यवसायाला किंवा नवीन प्रोजेक्ट्सना पुढे नेण्यासाठी कशी मदत करू शकेल?